नमस्कार मित्रांनो. जसं तुम्ही पाहू शकता आज हे आपलं ललिता कसोरे यांचं शेत आहे. ज्यांनी आपल्या 2 एकरसाठी भूवस्त्रण गृहमध्ये दिलं होतं. तर भूवस्त्रण गृहमध्ये याचा चांगला रिझल्ट आला. आपली फवारणी पण केली होती, माय स्प्रे आणि मायवीरची. नंतर हे इथले काही झाडं आहे ना, हे एकदम खाली बसून गेले. हे जे तुम्ही बघू लागले, सगळे झाडं एकदम खाली बसले होते. तर त्यांनी मला सांगितलं, सर हे सगळे झाडं खाली बसले, यावर काय काय फवारणी करायची. तर आम्ही त्याला म्हटलं, ठीक आहे, याचं तुम्ही काय करा, आपली ओलिपची फवारणी करा. तर तुम्ही ओलिपची फवारणी केली आम्ही आणि 15 दिवसाचे झाडं याच्या बरोबर झाले. एक तुम्ही बघू शकता माय ओलिपची किती पॉवर आहे. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी माय ओलिपची फवारणी करायला पाहिजे, जेणेकरून कापसाची वाढ बी लवकर होईल. आणि हा जो कापूस आहे, येणारा बोंड पण चांगले येतील. आणि ऑलरेडी याला एक वेचणी केलेली कापसाची राईट. आणि कापूसही पाहू शकतो, एकदम चांगल्या प्रमाणात कापूस आलेला आहे, निघायला पण सोपं आहे एकदम राईट. आणि पांढरा शुभ्र कापूस आहे. आज एक विश्वास म्हणून त्यांनी आमच्यावर प्रोडक्ट आमच्याकडून घेतले होते. त्याचा रिझल्ट एवढा चांगला आला की त्यांचा, जेणेकरून आज कापसाचं आहे ना, जो सरासरी ॲव्हरेज होता तो वाढणार आहे राईट. जेणेकरून सरासरी ॲव्हरेज वाढला तर आज कापसाला भाव जर लागला त्यांना तर चांगलाच, तर त्यांचं उत्पन्न पण वाढणार आहे. तर शेतकऱ्याला हे सांगायचं मला की तुम्ही पण इंडियावरचे प्रोडक्ट यूज करा, वापरा आणि रिझल्ट चांगला घ्या, उत्पन्न चांगलं घ्या राईट. जेणेकरून तुमचं शेतकरी मोठं झाला पाहिजे, हा आमचा उद्देश आहे. आज शेतकरी कपाशी भरपूर ठिकाणी पाहतो आपण, अशी लहान लहान कपाशी असती आणि 1 ना 2 काढणीतच कपाशी निघून जातो. आज तुम्ही याचे जर पाहिले तर 5 ते 6 काढणे होणार आहे, जेणेकरून कापूस जास्त प्रमाणात निघणार आहे. आणि जास्त प्रमाणात कापूस जर निघाला तर शेतकऱ्याला पण त्याचा मोबदला पण जास्त भेटणार आहे. तर मी हेच बोलून 2 शब्द संपवतो आणि प्रत्येकाला सांगतो की आपले इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरा, भूवस्त्र वापरा, गृहमॅजिक वापरा, मायवीर वापरा आणि ओलिप वापरा. तर जेणेकरून शेतकरीचं उत्पन्न जास्त वाढलं पाहिजे. एवढं बोलून 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, इंडिया ॲग्रो.